नमस्कार, मी अमृता दीक्षित। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत सादर करीत आहोत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। कळव्यातील माजी विरोधी पक्षनेते तथा माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, माजी नगरसेविका रीटा यादव, माजी परिवहन समिती सदस्य तकी चेउलकर, समाजसेवक राजनाथ यादव आणि मुंब्र्यातील माजी नगरसेविका रुपाली गोटे, माजी नगरसेविका आशरीन राऊत, समाजसेवक इब्राहिम राऊत, माजी नगरसेवक शेख जफर नोमानी, माजी नगरसेविका हफीजा नाईक, समाजसेविका नेहा नाईक, समाजसेवक काफिल शेख, माजी नगरसेविका अन्सारी साजिया परवीन सरफराज, समाजसेवक राजू अन्सारी, समाजसेवक सरफराज अन्सारी, माजी नगरसेविका हसीना अब्दुल अजीत शेख, समाजसेवक अजित शेख, मुमताज शाह, मेहफूज शेख, सय्यद शमविल यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदेश प्रवक्ते तथा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला। यावेळी शेख जाफ नोमानी यांची मुंब्रा कळवा विधानसभा अध्यक्षपदी, मुमताज शाह यांची जिल्हा सरचिटणीस, मुंब्रा कळवा प्रवक्तेपदी, मेहफूज शेख यांची शिळडायगर ब्लॉक अध्यक्षपदी, सय्यद शम्मिल याची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंब्रा कळवा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। याप्रसंगी माजी नगरसेविका वहिदा खान, अंकिता शिंदे आणि मुंब्रा कळव्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुंब्रा कळव्यातील नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। मी व माझे सहकारी प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक नजीबजी मुल्ला आमच्या दोघांच्या पुढाकाराने आज कळव्यामधील आमचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाशजी बर्डे जे माजी विरोधी पक्षनेता होते, त्याचप्रमाणे माजी नगरसेविका रीटा यादवजी त्यांच्याबरोबर माजी परिवहन सदस्य टकी चेउलकर, समाजसेवक राजनाथ यादव आणि मुंब्र्यातनं नगरसेवक सर्वात पहिले जफर नोमानी, त्याच्यानंतर हफीजा नाईक मॅडम, साजिया अन्सारी, आमच्या रुपालीताई गोटे, आमच्या ज्येष्ठ नगरसेविकाच्या 2007 पासून निवडून येत आहेत अशा आमच्या आशरीन राऊत मॅडम, त्याचप्रमाणे जफर नोमानीचं मी नाव घेतलं, हे सगळे नगरसेवक, अजीज बाटा आमच्या त्यांच्या सौभाग्यवती नगरसेविका आहेत, हे सगळे लोक, त्याचप्रमाणे समाजसेवक इब्राहिम राऊत असेल, त्याच्यानंतर मुमताज शाह असतील आमचे, त्याचप्रमाणे महफूज मामा असेल आणि सय्यद शामिल असेल, असे म्हणजे विद्यार्थ्यांच्या अनेक लोकांनी प्रवेश केला, नगरसेवक केला आणि संघटनेमध्ये विधानसभा अध्यक्षपद असेल, ब्लॉक अध्यक्षपद असेल, प्रवक्ता पद असेल अशा आणि मेन याच्यामध्ये म्हणजे ज्यांच्या घरामध्ये गेले 30 वर्ष 6 टर्म नगरसेवक पद आहे असे समाजसेवक राजू अन्सारी, त्यांचा भाऊ, सर्वच आमची टीम आज माननीय अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हे सगळ्या लोकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। यापुढे पण अजून नगरसेवकांचा प्रवेश होईल? हो, येतो अभी झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे। कुठला पक्षाचे हे नगरसेवक? नाही, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच होते, पण तिथल्या स्थानिक आमदारांच्या दबावामुळे त्यांच्या 15 वर्षाचा जुलमी राजवटीला कंटाळून श्वास त्यांचा कोंडला गेला होता आणि त्यांचा अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि त्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच आज या सगळ्या लोकांनी माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। नक्की काय त्रास होता या नगरसेवकांना? त्यांना अनेक त्रास होते, त्यांना काम केलं द्यायचं जाऊ नये, त्याला निधी मिळायचा नाही आणि त्यामुळे एक हुकुमशाहीचं राजवट तिथे 15 वर्ष चाललं होतं, मैं करू वो कायदा अशा प्रकारचं, म्हणजे रावणाला जसा अहंकार झाला होता तसा मीपणा तिथल्या स्थानिक आमदारांना झाला होता। त्यांच्याबरोबर सावलीसारखे असणारे आम्ही दोघं ज्यावेळेला बाहेर पडतो त्यावेळेला तुम्ही विचार करा की काय तिथली परिस्थिती आहे। आम्ही खऱ्या अर्थाने मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत। कालच माननीय अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असं कळवा विभागाच्या कार्यालयाचं आम्ही उद्घाटन केलं। लवकरच राष्ट्रवादीचं मुंब्रा कौसाचं कार्यालयाचं उद्घाटन होईल आणि येणाऱ्या दिवसामध्ये मुंब्रा कळव्यातील लोकांना अभिप्रेत असलेला विकास हा तिथे आम्ही करू। ठाण्यात सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सकल भागात पाणी साचले आहे। ठाण्यातील वंदना बस डेपो परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत, काही वाहनचालकांच्या गाड्या बंद पडल्या आहेत।
बस डेपोच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे। खूप पाणी वाढलं इथं आणि खूप त्रास होतोय जाय यायला। बस एवढं। तुम्ही कुठे जातो दादा? आम्ही पुण्याला चाललोय। अच्छा, मग एसटी स्टँडला जायला जमत नाही का? हा, जायला जमत नाही, खूप पाणी वाढलं इथं। आता बघू जाता येते का कसं का। काय ना त्रास होतोय, पाणी दिनमध्ये जायला येत सगळं, बाकी काही त्रास नाही। महानगरपालिकेचं कुठेतरी फेल्युअर आहे का हे? नाही नाही, ठीक आहे, ते होत राहतं पावसाचं महानगरवाले। जास्त पाणी साठलेच लोकांनी आता काय गाड्या सगळ्या बंद पडत आहेत, काय करणार आता। पाणी तर साठणारच, पावसाळा आहे आता सध्या तरी, आणि पावसाळा असल्यामुळे पाणी खूप प्रमाणात साठलं। आता जरी कमी झालं आहे, पहिले तर खूप पाणी साठलेलं इथं। माझी गाडी अक्षरशः बंद पडली तिकडं, पण ठाण्यावाल्यांनी काहीतरी करायला पाहिजे आता या ह्याच्यासाठी। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। यंदाच्या पावसाळ्यात कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर खड्ड्यांची मालिका सुरू झाल्याचे पाहायला मिळते आहे। कल्याण डोंबिवलीमधील बहुतेक रस्ते काँक्रीटचे झाले, मात्र डांबरी रस्त्यावर मात्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालं आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेकडून पावसाळ्यात पडणाऱ्या रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केला जातो। खड्डे भरण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च देखील केले जातात, मात्र अवघ्या महिनाभरातच पावसाळ्यात कल्याण डोंबिवली मधील महापालिका अंतर्गत असलेल्या डांबरी रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली आहे। खड्ड्यांमध्ये खडी टाकून KDMC कडून खड्डे बुजवले जातात, मात्र पावसात पुन्हा खडी बाहेर निघून खड्डे उघडे पडतात, त्यामुळे एकीकडे पाऊस दुसरीकडे खड्डे, त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत। या खड्ड्यांवर KDMCने कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे। खड्ड्यांचा त्रास होतो आणि कल्याणमध्ये कुठे कुठे खड्डे होतात? कल्याणमध्ये सगळीकडे खड्डे आहे आणि ते काय रिपेअर होत नाही। रिपेअर करावे एवढी आमची इच्छा आहे बा। काय त्रास होतो? खड्ड्याने कंबराला त्रास होतो, परत चालवणाऱ्याला पण त्रास होतो। भीती वाटते का आपल्याला? हो, भीती तर वाटतेच ना, भीती वाटते। काय नाव तुमचं? ओम प्रकाश लोणे। खड्डे गिरे किस तरीके का दिक्कतों का सामना करना? सर यहाँ पे क्या है, रोज के रोज खड्डे होते आते हैं, खड्डा बंद होता है दूसरा चालू होता है। जब भी हम आएंगे ना कभी खड्डे ट्रैफिक दुनिया भर की हो जाती है और हमारी गवर्नमेंट वाला हमारे जो भी है ध्यान नहीं दे रही है। क्या नाम है आपका? नीलेश चौरसिया। से खड्डे कल्याणमध्ये एवढे खड्डे की बुजवत बी नाही कोणी लोक, एवढे खड्डे आहे कल्याणमध्ये। काय नेमका त्रास होतो? काय सांगायचं आता, एवढे खड्डे की उतरायला नको, इकडून तिकडं गाडी हे होते पडते। एवढे खड्डे वाचवतं, कोणचं खड्डं वाचव ते समजत नाही। तुकाराम चव्हाण। नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये पावसाळ्यात भाज्यांचे दर कडाडले असताना टोमॅटोचे दर देखील वाढले असल्याचे चित्र आहे। मागच्या आठवड्यात 70 ते 80 रुपये किलोने विकला जाणाऱ्या टोमॅटोने थेट 100 पार केली आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा चांगलाच फटका बसला आहे। नवी मुंबईत APMC मार्केटमध्ये कर्नाटक, बंगळुरूमधून टोमॅटोंची आवक होते। आवक चांगली असली तरी ग्राहक नाही आहेत। जेवण शाकाहारी असो वा मांसाहारी टोमॅटोचा वापर होतोच, मात्र आता एक टोमॅटो ऐवजी अर्धा टोमॅटो वापरण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे।
तर पुढील काही दिवसात मागच्या वर्षी 160 रुपये विकला जाणारा टोमॅटो त्याच्याही रेकॉर्ड मोडेल अशी स्थिती निर्माण झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे व्यवसायावर याचा मोठा परिणाम झाला असून ग्राहक नाराज असल्याचेही व्यापारी सांगत आहेत. काय सांगाल, सध्याची आवक परदेशातून वाढली कमी झाली आणि रेटचा काय फरक आहे? पावसामुळे जे आवक आणि जावक आहे त्याच्यावर आवकवर काही परिणाम नाही झालेला. ॲक्च्युली गिरायकांची संख्या खूप कमी आहे. पावसामुळे बाहेर विक्री कमी असल्यामुळं मालाचा उठाव होत नाही. डिमांड कमी आहे, सप्लाय पण व्यवस्थित आहे, पण गिरायक होत नसल्यामुळं मग मालांच्या किमती कमी झाल्यात. आता परराज्यातून कुठून आवक होते आणि आपल्या परराज्यातून आता सध्याला कर्नाटकमधून, बेंगलुरू, कोलारमधून आवक येते, पण प्रमाण कमी आहे. आता सध्या लोकलमधून महाराष्ट्रामधून म्हटलं तर सांगलीमधून, विटा भागातून, त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यातल्या सासवड या भागातून सध्या आवक जोरात चालू आहे. दोघांच्या किमतीमध्ये काय फरक आहे परराज्यात आणि आपल्या राज्यात? ॲक्च्युली क्वालिटीवर फरक पडतो. म्हणजे परराज्यातून येणारा टोमॅटोचं कसं आहे की जास्त वेळ लागतो इथं मार्केटपर्यंत पोहोचण्यासाठी, त्याच्यामुळे काय आहे की क्वालिटीवर परिणाम होतो. किमतीमध्ये काय फरक आहे? किमतीमध्ये 4-5 रुपयांचा फरक पडतो त्याच्यामध्ये. सध्याची आवक कशी आहे मार्केट? आवक व्यवस्थित आहे, फक्त डिमांड कमी आहे. पहिले किंमत कशी होती, आता पाऊस पडल्यानंतर किमतीमध्ये काय? बऱ्यापैकी 5-10 रुपयांचा फरक पडला. किंमत आता सध्याला कमी झाली आहे, कारण मालाचा उठाव नाहीये, पावसामुळे बाहेर कस्टमर नाहीयेत. नमस्कार रसिको, मी 1968 साली कोल्हापूरहून लग्न होऊन ठाण्याला आले आणि आल्या क्षणापासून ठाण्याची झाले. कारण ठाणे हे गावच तसं अतिशय सुरेख असं होतं. खरं सांगायचं तर त्यावेळेला ठाण्यात हे माझं गाव, माझं सासर एवढंच बघण्याची भावना होती. परंतु हळूहळू मी इथं माझ्या नृत्यकलेचा प्रवास चालू केला आणि ठाण्याने मला इतकं प्रेम दिलं. ठाण्यातल्या सर्व थरातल्या म्हणजे संस्थांनी, नाट्यसंस्था, नृत्यसंस्था सगळ्यांच्याकडून मला भरभरून प्रेम मिळालं आणि मला एक कला उपासक असून मला गुरुचं स्थान दिलं. आज ठाण्यात जवळजवळ 15 माझ्या विद्यार्थिनी नृत्य क्षेत्रामध्ये अतिशय अप्रतिम असं कार्य करत आहेत. त्यांच्या संस्था आहेत त्या प्रतिथेयश होत आहेत आणि गडकरी रंगायतन, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह अशा सुरेख नाट्यगृहांमुळे ह्या कलाकारांना अतिशय चांगली संधी पण मिळते. ठाण्याचं पहिलं नाव श्री स्थानक. श्री म्हणजे समृद्धी, श्रीमंती, सर्वांगीण विकास. आज ठाणं जे सर्वार्थाने वाढलेलं आहे आणि त्याचं मला असं वाटतं की कौपिनेश्वराचा आशीर्वाद आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांचं ठाण्याला मिळत असलेलं प्रेम. तर मला असं वाटतं की ज्या ठाण्याला पुष्कळ तळी आहेत, अनेक तलाव आहेत आणि त्यामुळे ठाणं हे जीवनदायी आहे. तर इथल्या सर्व कलाकारांनी आणि समाजसेवकांनी आपलं जीवन ठाण्याच्या उत्कर्षासाठी पुढे वाहावं, द्यावं, कार्य करावं आणि तसे ते देतही आहेत. आणि ठाण्याचा विकास श्रीस्थानक ह्या नावाप्रमाणे सर्वार्थाने समृद्ध व्हावा. कारण आम्ही आहोत ठाणेकर, आम्ही ठाणेकर आणि ह्या आम्ही ठाण्यातल्या सर्वांनी मिळून प्रत्येक मी माझ्यासारखा ठाणेकर एकत्र झाला तर ठाणं अधिक उज्ज्वल होईल यात शंकाच नाही. धन्यवाद. आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर,
आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.